काय उशीर केला पाय दुखायला लागले पाहिले संत मनाविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार भाकारी करुणा विनवा वैकुंठीचा राणा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार तुका म्हणे माझा आठवा तुम लवकरी पाठवा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांच्या तिकरणा तेची बंधू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निशरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघल मस्त कही पाया
करी संतांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि त्याचा परिणाम काय झाला पुराणांनी तर सांगितलेलं आहेच, परंतु आज तुम्हा सर्वांना सुद्धा प्रचिती आली. संतांच्या पायावर मस्तक ठेवले की लाईट सुद्धा आली. दोहे हा महिमा सामान्य संतांचा महिमा सामान्य स्वरूपाचा नसतो, तो अलौकिक प्रकारचा असतो. आणि असे जे संत होऊन गेले, महात्मे होऊन गेले, त्या महात्म्यांना आपण भगवंताची प्राप्ती करण्यासाठी पहिल्यांदा शरण जावं लागतं. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधन तुटती भवाची बंधने. आणि संताविना प्राप्ती नाही असे मी सांगतोय किंवा तुकोबराय सांगतात असं नाही. ऐसे वेद देती ग्वाही, वेद ग्वाही देतात आणि काय सांगतात तर संताविना प्राप्ती नाही. आणि संत हे कोण आहेत तर दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. देव कोठे आहे जेथे दया आहे, क्षमा आहे, शांती आहे. आणि संत कोण आहेत, संत कोणाला म्हणायचं तर ज्यांच्या अंतकरणात दया आहे, दुसऱ्याबद्दल क्षमा आहे. भूत दया ज्याचे मणी त्याचे घरी चक्रपाणी, चक्रपाणी त्याच्या घरी आहे. आणि ह्या संतांचा हेतू काय असतो बर तर त्यांचा हेतू फक्त एकच असतो, भगवंताचं चिंतन. तेचे संत तेचे संत तेचे तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठले नेन ते काही टाना टोना. नामस्मरणा वाचून काही सुद्धा नाही. नामस्मरण चिंतन सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्त समाधान. भगवंताचं सतत चिंतन हे साधू संतांचं चालू असतं. अशाच ज्या संत महात्म्याचा जो आज आपण सेवेसाठी अभंग निवडलेला आहे ते संत महात्मे म्हणजे कोण तर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय, ज्यांचा 375वा नुकताच सदैव वैकुंठ गमन सोहळा झालेला आहे. आणि त्या अधिकारी महात्म्याचा आजचा अभंग का निवडला तर तो अभंग निवडण्याच्या पाठीमागे सुद्धा थोडासा इतिहास म्हटलं तरी चालेल अशा प्रकारचा आहे. कारण आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे, चतुर्थ पुण्यस्मरण, मारुती बाबूराव धालपे, वैकुंठवासी मारुती बाबूराव धालपे. आणि त्यांच्या पाठीमागे त्यांची 3 मुले आहेत, श्री संजय मारुती धालपे, श्री नितीन मारुती धालपे व श्री रोहिदास मारुती धालपे. असा हा त्यांचा मुलांचा परिवार आहे. तसेच त्यांच्या पत्नी रुक्मिणी मारुती धालपे, असा हा धालपे परिवार. परंतु ह्या धालपे परिवाराचा आपणा सर्वांना परिचय तर आहेच, परंतु सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्तव्य करण्यापूर्वी त्याचा परिहार देण्याच्या नियमाने मी परिचय दिलेला आहे. परंतु बाकीचं कसं आहे, त्यांचा जीवन प्रवास कसा घडलेला आहे तो मी महाराज तुम्हाला थोडक्यात सांगतो. ह्या धालपे गल्लीचा गावात एक प्रकारचा आगळा वेगळा नियम आहे. तो नियम म्हणजे असा, सुरुवातीची माळकरी जी परंपरा आहे ती परंपरा खरं धालपे आळीपासून चालू झालेली आहे. टाळी वाजवा एकदा सर. बाकी सर्वत्र माळकरी नव्हते किंवा होते ह्याचा आपल्याला बारीक जास्त खोलात अभ्यास करायचा नाही, परंतु संख्या जास्त धालपे गल्लीची होती. आणि दादांना जे आपण वैकुंठवासी धोंडोपंत दादांना जे आपण मानतो सर्वजण, सर्वांच्या हृदयास त्यांना गुरु म्हणून स्थान दिलेलं आहे. आपण आपल्या फड परंपरेचे ते गुरु आहेत. त्या दादांचं सुद्धा पहिलं चरण ह्या धालपे आळीला म्हणजेच आधुनिक भाषेत धालपे गल्लीला पहिल्यांदा लागलेलं आहे. अशा थोर सत्पुरुषाचं चरण, कारण देव सुद्धा साधू संतांचं तुम्ही म्हणचाल काय पाटील महाराज आलाय तुम्ही, धोंडोपंत दादांचं चरण लागलं ह्यात काय मोठं विषय झालं, आम्ही त्याच्यापेक्षा भारी भारी मंत्री आमदार आणतो. नाही हो, आणचाल तुम्ही, मी तुम्हाला लौकिक दृष्ट्या नावं ठेवत नाही, आणचाल. एखाद्याच्या पावरवर
एखाद्याच्या वचनावर एखादा आमदार खासदार तुम्ही आणचाल, परंतु संतांचा महिमा त्याला येणार नाही. कारण संतांच्या चरणाची माती सुद्धा देव सुद्धा इच्छा करतात. देव इच्छी रोज चरणाची चरणाच्या रज म्हणजे अगदी थोडका कण, त्या कणाची सुद्धा दर्शन कणाचं व्हावं याची इच्छा करतात. त्याच्यावर तुम्हाला एक दृष्टांत देतो. दृष्टांत का देतो? तुम्हाला पटण्यासाठी. ज्या तुकोबरांचा नुकताच वैकुंठ गमन सोहळा झाला, त्या तुकोबरांचा दिनचर्याचा नियम काय होता? तर रोज भंडाऱ्या डोंगरावर आणि घोरड्या डोंगरावर असेल, भामचंद्र डोंगरावर असेल, सर्व जागेवर त्यांच्या ज्या चिंतनाचा जो नियम होता, त्या नियमाप्रमाणे ते भंडाऱ्या डोंगरावर कधी दुसऱ्या डोंगरावर असं फिरत फिरत चिंतन करायचे. आणि चिंतन कशा पद्धतीने तुकोबराय करायचे? तर सतत पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती चोपनी पांडुरंग, जागृती चोपनी पांडुरंग. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, जागृतीत सुद्धा पांडुरंग, स्वप्नात सुद्धा पांडुरंग. पडिले ओळण इंद्रिया सकळ भावतो निराळा नाही तुझा. इंद्रियाला ओळणच लागलं होतं तुकोबरांच्या, की फक्त चिंतन. आणि बाकीचा काळ फक्त तुकोबरांनी एवढाच वाया घालवला. शिंक जांभळी खोकला एवढा काळ वाया गेला. तुकोबरांचा शिंक आणि जांभळी ही नैसर्गिक क्रिया आहे हो, एवढ्यासाठी फक्त काळ वाया गेला. त्यांच्या तुलनेत आपण किती काळ वाया घालवतो हे आपले आपण तपासा. मी तुम्हाला त्याचा परिचय देणार नाही. तुकोबरांचा चिंतनाचा जो भाग आहे तो सतत चालू असायचा. आणि कुठल्याही डोंगरावर तुकोबराय कधीही जायचे आणि देहीच विदेही भोगदशा या अभंगाप्रमाणे तुकोबराय त्या विदेही होऊन त्या जागेवर भजन करायचे. वृक्षवल्ली आमा सोयरे, पक्षी ही सुसोयरे आळवती. वृक्ष हे सोयरे आहेत, पक्षी हे सोयरे आहेत, या सर्वांना तुकोबराय आळवायचे. आणि तुकोबरांच्या चिंतनाच्या वेळेस जवळून किती जरी मोठे सर्प गेले, व्याघ्र गेले, तरी तुकोबरांचं अंतकरण कसं होतं व तुकोबरांना संत का म्हटलं जातं, तुकोबरांना देव का नेहण्यासाठी आले होते, मी तुम्हाला सर्वांना स्पष्ट सांगतो. तुकोबरांचं अंतकरण एकदम स्वच्छ होतं. तुकोबरांच्या चित्तात कसलाही मळ नव्हता. तुकोबराज काय म्हणतात? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रण खाती सर्पतया. त्यांना व्याघ्रही खात नव्हता म्हणजे वाघ, आणि सर्पाचा तर दंश करण्याचा विषयच नाही. सर्प त्यांच्या मांडीवरून जात होते. भजन चालू होतं. आणि अशा ह्या तुकोबरांचा आपला दृष्टांत चालू आहे. लक्षात ठेवा. तपास घेत घेत जी खरी पतिव्रत असते ना,
ती खरा आपल्या पतीचा शोध घेते जेवणासाठी. त्या खऱ्या पतिव्रतेचा मनात फक्त एकच असतं. दादांना माहित आहे, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, सत्ता आहे देवावरी, परंतु सतत तिच्या ध्यानात फक्त पतीच पाहिजे. पतिव्रता नेने अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणे. दुसऱ्या व्यक्तीची स्तुती सुद्धा खरी पतिव्रता करत नाही. आणि अशी जी पतिव्रता आहे ती म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं, जिजामाता होत्या. आणि त्या जिजाऊ आऊसाहेब ह्या तुकोबरायांचा सतत ध्यास त्यांना होता. त्या तुकोबरांना शोधत प्रत्येक डोंगराच्या दिशेने जाऊन तुकोबरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करायच्या. टोपल्यात भाकरी घ्यायच्या. आणि अशा ह्या जिजामाता आहेत ना, ह्या जिजामातेने शोध घेत असताना, चालत असताना त्यावेळेस एक वेळेस अनवाणी पाय, आताच्या सारखं आहे का हो, आता हाय पाय सँडल निघाले, उंच टाचेचे स्कूटी गाड्या निघाल्या, गाडीला बटन दाबलं किक सुद्धा मारायचा ताण नाही, गाडी चालू. असं होतं का पूर्वी? असं नव्हतं. चालत बिगर चप्पलचं अनवाणी ह्या मातेने टोपल्यात भाकरी भरून तुकोबरांचा जेवणाचा जो एक प्रकारचा नेहरीचा डबा आहे तो घेऊन जायच्या. जात असताना एक वेळेस त्या मातेला पायात ऐन उन्हात काटा मोडला. ज्या वेळेस काटा मोडला त्यावेळेस भगवंताला कळकळून दया आली. कारण भगवंत कसा असतो, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी, सर्व काम करी न सांगता, सर्व काम न सांगता तुकोबरायचं चिंतन चाललेलं आहे भगवंताचं. तो भगवंत त्या तुकोबरांच्या पत्नीच्या पायातील काटा काढतोय. आणि काढत नाही नुसता. पूर्वी आता इथे जानकर माता माऊली आहेत, जुने वडिलांप्रमाणे माझ्या सर्व आहेत, यांना माहित आहे पूर्वी काटा काढायचा म्हणलं तर हातावर थोडं थुंकी घ्यायची आणि त्या ज्या जागेवर काटा मोडलाय त्या जागेवर लावायचं. आणि ते लावण्याची इच्छा कोण करतय तर भगवान पांडुरंग, जो वैकुंठावरून आलेला आहे संतांच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी. कारण तो देव कसा आहे, तो वैकुंठातील आहे, परंतु तो भक्तीमुळे तो संतांच्या या सदनात आलेला आहे. या सुखाकारणे, या सुखाकारणे देव वेडावला, वेडावला हो देव.
आणि वैकुंठ सोडून संत सदनात राहिला आणि तोच भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा या जिजामातेचा काटा काढण्यासाठी आले आणि नुसता काटाच काढलेला नाही तर त्यांचे चरणरज आहेत ते स्पर्श करून त्यांच्या चरणाची माती वंदन केलेली आहे. देवईची रज चरणीची माती आणि धावत चालती मागे मागे आणि मागे मागे धावतो देव भक्ताच्या. आणि असा हा जो दृष्टांत आहे तो तुकोबरांचा एवढाच आहे का हो? तुकोबरांच्या जीवनात अनेक दृष्टांत घडलेले आहेत. तुकोबरांचा जीवनाचा प्रवास अत्यंत बिकट आणि अवघड परिस्थितीतून त्यांचा प्रवास झालेला आहे. तेवढ्या परिस्थितीत अवघड आपण कधीही कट काढू शकणार नाही, कारण तुकोबरांवर इतके वाईट प्रसंग आले. तुकोबरांच्या ज्यावेळेस दुष्काळ पडलेला आहे त्यावेळेस सर्व मान गेलेला आहे. तो कशा प्रकारे गेलेला आहे तर दुष्काळी आटिले द्रव्य नेले मान श्री एक अन्न करता मेली. मान गेला, अन्न करता एक स्त्री सुद्धा मरण पावली म्हणजे पत्नी. परंतु आता ह्या तुकोबरांचा अधिकार एवढा आहे बरं का, मी सांगतोय मी सुद्धा तुमच्यापैकीच आहे. ज्यावेळेस तुकोबरांची पत्नी अन्न करून दुष्काळात मरण पावली पहिली पत्नी, त्यावेळेस तुकोबरांनी त्याच्यावर काय उद्गार काढलं? बरे झालं देवा पत्नी मरण पावली तरी बिचारा म्हणतोय बरं झालं. मला नाही वाटत आपण आपल्या बसलेल्यापैकी तर कोण म्हणणार नाही, मी सुद्धा म्हणू शकत नाही, कारण स्वतःची पत्नी गेल्यानंतर किती दुःख होतं ज्याची गेली त्याला कळतं. आणि तरी सुद्धा तुकोबराय म्हणतात बरं झालं. परंतु भगवंताला मात्र सर्व चिंता आहे. भगवंताने पुन्हा त्यांच्या घरच्यांनी त्यांना उपदेश केला, एक प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि दुसरं लग्न करण्यासाठी त्यांना तयारी करण्यासाठी सांगितली. त्यावेळेस तुकोबरांची पुढली पत्नी दुसरी जी आहे ती आप्पाजी गुळवे सावकार हे पुण्याचे, त्यांची ही रुक्माई माता. ह्या पत्नीबरोबर तुकोबरांचा विवाह झाला. पुन्हा तुकोबरांचा प्रवास चालू झाला. परंतु जरी प्रवास चालू झाला तर तुकोबरांचं लक्ष मात्र परमार्थाकडे जास्त, प्रपंचाकडे लक्ष लागत नव्हतं. आणि ह्या तुकोबरांचा अधिकार केवढा आहे तर ह्या तुकोबरांनी सतत चिंतन केल्यामुळं तुकोबरांना गावच्या लोकांनी काय सर्टिफिकेट दिला आताच्या भाषेत तर त्यांनी सांगितलं वेडा आहे तो वेडा. सतत चिंतन करतो, सतत तत्वज्ञान सांगतो म्हणून तो वेडा तुके आहे. आपल्याला अधिकार नाही बरं का, परंतु त्या लोकांनी त्यांच्यासाठी काय संबोधलं हे सांगण्यासाठी तो तुम्हाला एक भाग सांगायचा. तर वेडा तुक्या म्हणायचे, परंतु तो तुकोबरांचा अधिकार मोठा होता. आणि ह्या गावातील कुटाळकर लोकांनी काय केलेलं आहे तर सतत चिंतन करतो म्हणून एक प्रकारच्या द्वेषाने त्या गावच्या पाटलाकडे तक्रार केली. गोपला पाटील गावचे हे लोक येतो कळवळा म्हणून या. गावचा पाटील सुद्धा कोपला आणि तक्रार आली आणि म्हणू लागले तुकोबराय काय लावलं, लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या, सतत तुमचं हे चिंतन आणि लोकांना ते सहन होईना. त्याच्यामुळे लोकांनी काय केलेलं आहे त्या तुकोबरांच्या भजनात विघ्न आणण्यासाठी ज्या तुकोबराय भंडारी डोंगरावर चिंतन करायचे त्या जागेवर एक वेश्या महिला पाठवली. खरंच साधू आहे का पाहण्यासाठी.
आता ह्या तुकोबरांचा अधिकार तसा मोठा आहे, सर्व विकार सोडलेला अधिकारी पुरुष आहे तो, आणि तरी सुद्धा त्यांचं एक प्रकारचं पतन होण्यासाठी ती वेश्या महिला पाठवलेली आहे. आणि ती वेश्या महिला ज्या वेळेस तुकोबराय ज्या जागेवर चिंतन करत होते त्या जागेवर गेलेली आहे, त्यावेळेस त्या महिलेने शृंगार चालू केलेला आहे, तुकोबरांचं भजन चालू आहे. मगाच मी सांगितलं पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, सतत पांडुरंगाचं चिंतन. आणि ह्या तुकोबरांचा एक प्रकारचा भजनाचा भंग करण्यासाठी ती महिला आली होती. परंतु तुकोबरांनी त्या महिलेला काय उद्गार काढले, पराविया नारी रुक्माई समान हे गेले नेमोने ठाईचे ते. तू माते समान आहे पर नारी आहे, तू मला रुक्माई समान आहे, आणि तू जा जायो तो माते न करे सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आम्ही विष्णुदास तसे नाही, आम्ही तर नाहीच. पण तुकोबरांनी विष्णुदासांचा सुद्धा सर्वांचा एकच वाक्यात सांगून टाकला, आम्ही विष्णुदास तसे नाही. आणि त्यावर त्या वेश्या महिलेने काय केलेलं आहे बर, ऐकलं नाही, बळजबरी करू लागली. कारण तिला धन दिलेलं होतं गावातील काही मंडळींनी. त्या मंडळींनी असं सांगितलं होतं, हे पैसे घे परंतु त्यांचा भजनाचा भंग कर. परंतु त्या महिलेने उलट काय केलं, नसाहेची तुझ मज हे पतन नको हे दुष्ट वचन वधू. दुष्ट म्हणजे वाईट शिवेगाळ तुकोबरांना इतक्यापर्यंत मजल परमार्थात आहे गुरु. तुकोबरांना शिवे दिलेत म्हणलं आपल्याला देते ह्यात काय विशेष, काहीच विशेष नाही, आपण तिकडे बघायचंच नाही. तुकोबरांना पारमार्थिक माणसं शिव्या देत होती त्या काळातील पारमार्थिक माणसाला, मग आपल्याला देता आलं ह्यात काहीच विशेष नाही. तुकोबरांच्या तुलनेत आपण एक कणभर सुद्धा नाही, कणभर. ज्या वेळेस स्वामी विवेकानंदांना विचारलं त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी सांगितलं माझ्याकडे किती ज्ञान आहे. एका गृहस्थाने विचारलं तुम्ही खूप ज्ञानी आहे. त्यावेळेस स्वामी विवेकानंद अथर्व महाराज काय म्हणतात, माझ्याकडे काहीच ज्ञान नाही, जगात इतकं ज्ञान आहे, आपल्या हिंदू संस्कृतीत इतकं वाङ्मय आहे, त्या वाङ्मयातील एक कण फक्त माझ्याकडे ज्ञान आताशी आलेलं, एक कण. आणि एवढं साधेपणा संतांच्या ठिकाणी लागतो. तिळ मात्र जरी होय अभिमान मिरतो समान भारदेवा. तिळभर जरी अभिमान झाला सुधाकर महाराज तरी त्या ठिकाणी देवाला अभिमान सहन होत नाही. त्याच्यासाठी अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. सतत चिंतन. आणि ह्या तुकोबरांचा अधिकार केवढा, तर ह्या तुकोबरांकडे ती वेश्या महिला पाठवली. परंतु तुकोबरांनी त्याला जाईव तो माते म्हटल्यामुळे तरी तुकोबराय काय म्हणतात, तुला तुझं पाहिजे प्रकारे पाहिजे भ्रतार तरी काय नर थोडे झाले. ते हो गावात बाकीचे नर काय थोडे आहेत का, तो जा माते आणि तुला बाकीच्या नरांकडे तुला लग्न करायचं असेल तरी कर आणि माझ्याकडे येऊ नको, असा हा तुकोबरांनी त्याला उपदेश केला. आणि त्या मातेपासून तुकोबरांनी सोडवणूक केलेली आहे. परंतु ह्या तुकोबरांचा अधिकार काय आहे, एवढा अधिकारी पुरुष परंतु काय म्हणतोय अभंगाच्या पहिल्या चरणात, तर बाकीच्या संतांना विनवतोय तो कशा पद्धतीने, तर सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या तुम्ही संताधिक संत, तुम्ही संताधिक
तुम्ही संकादित संत म्हणाविता कृपावंत. एवढा अधिकारी पुरुष वेळेच्या अभावी थोडस तुम्हाला शॉर्टकट मध्ये तुकोबरांचं चरित्र सांगण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे. त्यांच्या जीवनात बाकीचं प्रसंग बरेच घडले. गाथा त्यांना बुडवण्यास सांगितला, त्यांच्यावर बाकीचं त्यांनी गाथा बाहेर काढण्यासाठी 13 दिवसाचं अनुष्ठान केलेलं आहे. आणि त्या 13 दिवसाच्या अनुष्ठानात तो गाथा बाहेर स्वतः पांडुरंग परमात्म्याने जळी दगडासहित वह्या तारिलेल्या जैशाला या तो गाथा परत बाळ रूपात भगवंताने बाहेर काढून दिलेला आहे. आणि अशा ह्या तुकोबरांची अवस्था निर्याण प्रकरणात कशा पद्धतीची झालेली आहे ते ह्या अभंगाच्या पहिल्या चरणातून त्यांनी मांडलेले आहे. तर त्यांना काय वाटलं ह्या जनाबद्दल, तर त्यांचं म्हणणं आहे बाकीचे ह्या साधू संतांना, तुम्ही संकादित संत म्हणाविता कृपावंत. तुम्ही संत महात्मे कृपावंत आहे. बरं, आता संत महात्मे कृपावंत आहेत का नाही ते आपण मगाशीच पाहिलेलं आहे. कारण कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेची कृपया दान तुमचे मज. तुकोबराय म्हणतात तुम्ही कृपाळू सज्जन आहात आणि तुम्ही फक्त काय करावं, ज्या ह्या संसारातून माझं मन काय झालेलं आहे, विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसले. वमन बसलं व मनात, तिथं थांबण्याची इच्छा राहिली नाही. कारण तो सर्व भाग आपण निर्याण प्रकरणात पाहतो त्यावेळेस तुकोबरांची अवस्था कशी झालेली आहे. तर ह्या तुकोबरांचं मन ह्या जगातून विटलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, संसाराच्या अंगात किती व्यसनं आहेत ते सर्व पाहिलेलं आहे. संसाराच्या अंगे अक्कीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. शुद्ध कीर्तनाने फक्त होतंय. कलियुगात फक्त एकच जागा आहे ती म्हणजे कीर्तन. तुका म्हणे करी तुका म्हणे करा कीर्तन प्रसार लाभ येरा घरा पाहिजे. लाभ तुमच्या घराला चालत येईल हो, परंतु कीर्तन भजन करा. खोचक प्रमाण अतिशय मार्मिक दादांनी अभ्यासपूर्वक गात्यातील आहे हे. आणि ह्या तुकोबरांचा अधिकार काय आहे, त्या अधिकारी पुरुषाला त्रास भरपूर झालेला आहे. परंतु त्यांनी काय केलेलं आहे, बारीक गोष्टींकडे न पाहता भगवंताच्या चरणी माथा ठेवलेला आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, ह्या साधू संतांच्याही चरणावर श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करीत दंडवत. संतांच्या चरणावर माथा ठेवलेला. बहुतांश एखाद्याला जर महाराज म्हटलं तर ती दुसऱ्या माणसांच्या पाया पडायला थोडासा त्याला अभिमान वाटतो. त्याला वाटतं मी महाराज आहे. असं नाही. तुकोबराय हे असे नव्हते. तुकोबरायांना महाराज म्हणण्याची गरजच नव्हती. तुकोबरायांचा अधिकार खूप मोठा आहे. तुकोबरायांच्या नावात ताकद आहे. यमाला सुद्धा भीती तुकोबरायांचं नाव घेतलं तरी वाटते. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ केला तो सर्व परमार्थातील ज्या कसोट्या आहेत त्या परिपक्वतेकडे नेऊन, आणि हा अधिकारी पुरुष संतांच्या चरणावर माता ठेवतोय. तुम्ही संकादित संत म्हणतोय, कृपावंत म्हणतोय, परंतु एवढं सांगून काय म्हणतो हा महात्मा, तर माझा काय करा एवढा निरोप कोणाला सांगा, पंढरपूरच्या पांडुरंगाला अभंगाच्या दुसऱ्या
एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. एवढा उपकार करावं. एखाद्या गावाला जाणाऱ्या प्रवाशाच्या जवळ जसा एखादा पाहुण्याचा आपण निरोप देतो, अगदी त्या पद्धतीने तुकोबराय म्हणतात, माझा एवढा निरोप, माझा नमस्कार माझ्या पांडुरंगाला सांगा. तो विठेवरी वाट पाहतोय, वाट पाहे उभा भेटेची आवडी, आणि कृपा तर तो लगेच करतो, परंतु निरोप मात्र त्याला सांगा. आणि काय निरोप सांगा तर भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा विठोबा रुखमाई. तुम्ही सनकादिक संत म्हणाविता कृपावंत. एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा. वैकुंठाच्या राणाला विनवणी केली आणि ह्या 3 चरणातून तुकोबरायांनी भगवंतापर्यंत आपला निरोप साधू संतांच्या द्वारे पोच केलेला आहे. परंतु तुकोबरायांना बाकीचं ह्या जगाबद्दल कसं वाटलेलं आहे तर जो तुकोबरायांचा बाकीचा जो गात्याचा भाग आहे, त्या गात्यात प्रत्येक वेगळे वेगळे भाग आहेत. स्थितीपर अभंग आहेत, दादांना माहित आहे, करुणापर आहेत, संतपर आहेत, पंढरीपर आहेत, आपल्या सर्वांना ते परिचित आहेत. त्याच पद्धतीने तुकोबरायांचं निर्याण प्रकरण सुद्धा आहे. 3606 क्रमांकाला हे निर्याण प्रकरण आहे. ह्या निर्याण प्रकरणात तुकोबरायांच्या जीवनातील सार तुकोबरायांनी एक अभंगाद्वारे मांडलेला आहे. आणि निर्याण प्रकरणात निर्याणाच्या वेळेस जी अवस्था झालेली आहे ती अवस्था सुद्धा मांडलेली आहे. तर ह्या अवस्थेत तुकोबरायांची अवस्था कशी झालेली आहे तर शोधिताची नये म्हणून ओळंगतो पाय, आता दिसू नये जना ऐसे करा नारायणा, परतोनी मन गेले ठाईचे मुरोण, आता दिसू नये जना ऐसे करा नारायणा, विसरला तुका बोलू चालू झाला मुखा, आता दिसू नये जना ऐसे करा नारायणा. काय म्हणतात तुकोबराय, सगळीकडे पाहिलं पण आता सार एवढाच कळला की देव सोडून काय नाही. देव परमार्थच फक्त सत्य आहे, बाकी सगळं जगन मिथ्य आहे. आता फक्त देवाकडेच जायचं आणि देव तर त्यांच्या जवळच होता, परंतु बाकीचं जग कसं भासतंय, रज्जू सर्पाकार भासले जगडंबर म्हणून आवडते पाय, घेतो अलाय बलाय दृश्य दुर्माकर लानी, केलो सर्वस्वासी धनी म्हणून आवडते पाय, घेतो अलाय बलाय तुकी तुकला तुका,
विश्वी भरुणी उरला लोका. तुकोबराय म्हणतात मी मला चुकलो म्हणजे चुकलोच. एक प्रकारचं तुकोबरायांचाच विसर पडला आणि तुकोबरायांना विसर पडण्यासारखी तुकोबरायांची भक्ती होती तो आम्हा सर्वांना तर माहित आहे. परंतु निश्चय सुद्धा तुकोबरायांचा कसा होता तर म्हणावी तो दास परमी असे उदास. दास मात्र कसे होते, भक्त कसे असतात, भक्त ऐसे जाण जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी. आशा पाश निवारून गेलेली असती त्यांची आणि ते भक्त तुकोबराय होते. त्या कसोटीला तुकोबराय उतरलेले होते. म्हणावी तो दास परिमी असे उदास हाची निश्चय माझा परिमी निश्चयाहुने तुझा. पण निश्चय मात्र पक्का होता. वैकुंठाला जायचं म्हणजे जायचंच आणि सरते कर्तृत्व माझ्याने परिमी त्याहुने असे भिन्न हाची निश्चय माझा परी निश्चयाहुने तुझा. तुका तुका तुकला तुका तुका होणे निराळा. तुकोबराय म्हणतात मी माझ्याहून निराळा आहे. कारण आपल्याला बघा सर्वसामान्य माणसाला अथर्व महाराज 2 मन असतात. आता तुम्ही म्हणसाल महाराज तुमच्या डोक्यावर काय परिणाम झाला का, एकच मन आणि 2 कुठं आहे. अहो एक म्हणजे एक चांगलं आणि एक वाईट. प्रत्येकाची एक भावना असते. अंतकरणाला आपल्याला तपासून पहा घरी गेल्यानंतर. एक अंतकरण भजनाकडे सुधाकर महाराज घेऊन येण्याचा प्रयत्न करतं आणि एक मन काय म्हणतं नका जाऊ चला घराकडे. असे हे 2 प्रत्येकाला मन असतात, एक चांगला आणि वाईट. परंतु आपण कुठे वळायचं हे आपण ठरवलं पाहिजे. चांगल्या मनाकडे जायचं, त्याच्या पाठीमाग गती अधोगती मनाची हे युक्ती मन लावा एकांती साधू संगे जतन करा धावते सैरा ओढाळते मान अपमान मनाचे लक्षण लाविले ध्यान तेच करी. तुका म्हणे मन उत्तरी भव सिंधून मन करे बंधू 84चा मन बंधू करा. 84चा तुमचा फेरा आहे. सर्वातून तुम्हाला मन हे पार करून नेईल. परंतु लक्ष 84ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा. पण पांडुरंगाला मात्र शरण जा. लक्ष 84चा फेऱ्यातून तुम्ही सुटला म्हणून समजा. नाहीतर मग बाकीचं कसं आहे किती हा काळाचा सोसावा ओळसा लागला सरीसा पाठोपाठ. पावसाची सर कशी सुधाकर महाराज पाठोपाठीच असते तसा काळ आपल्या पाठोपाठीचा आहे. घडी घडी काळ वाटयाची पाय एकनाथ महाराज शांतिब्रह्म एकनाथ महाराज एरवी शांत असतात परंतु ते सुद्धा आपल्याला सावध करतात कडक भाषेत. घडी घडी क्षणाक्षणाला काळ तुमच्या पाठीमागे आहे. तुकोबराय सुद्धा म्हणतात लागला सरीसा पाठोपाठी. आणि त्यातून तुम्ही तुकोबराय सारखे संत सावध झाले आणि स्वतः सावध झाले का, स्वतः तर झालेत परंतु आपल्याला सुद्धा सावध केलं. सावध झालो हरीच्या आलो जागरणाला आले पण हरीच्या आले. आपण जागरण करतो पण दुसरीकडे कुठं पण करतो. आणि संत महात्मे मात्र जागर दादा भगवंताच्या चिंतनाचं जागर करतात. म्हणून तुकोबराय म्हणतात हाच निश्चय माझा पर मी निश्चय होणे तुझा. माझा निश्चय मोठा आहे आणि तो मी निश्चय करणार म्हणजे करणार. आणि त्या निश्चयाचं फळ काय मिळलं भाऊ त्यांना तर घोटविना लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्त आत्मस्थिती सांडविना ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायचा. लाळ घोटायला लावेल. तुकोबराय सुद्धा अभिमानाने बोलतात. काय बोलतात तुम्ही म्हणताल तुकोबराय म्हणतात अभिमान धराय नाही पाहिजे आणि इथं तर अभिमानाने. परंतु तुकोबराय अभिमान कशाचा धरतात, याचा धरणा अभिमान भक्तीचा अभिमान धरतात. दुसऱ्या वाईट पारमार्थिक गोष्टी सोडून संसारिक गोष्टीचा अभिमान धरत नाही. तुकोबराय म्हणतात लाळ घोटायला लावेल परंतु कोणाला ब्रह्मज्ञानाला.
घोटविन लाळ ब्रह्मज्ञानी ज्ञानी किती पण असतो तुकोबराय म्हणतात मुक्त आत्मस्थिती सांडवीन. आणि कशामुळं तुम्ही सर्वजण आज कानाचं पडदं उघडं ठेवून ऐका. कशाचे जीव तर ह्याच कीर्तनाच्या जीव. तर ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायचं. ब्रह्मभूत काया सुद्धा कुठे होते सुधाकर महाराज तर ह्या कीर्तनातच होते. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. ह्या कीर्तनाची ताकद भगवंत सुद्धा मगाशी माऊली महाराजांनी प्रमाण दिलं. वेडा होऊन खाली येतो तो भगवंताचं चिंतन भक्ताचा सोहळा पाहून. आणि त्या तुकोबरायांना सुद्धा त्याचा अभिमान भक्तीचा आहे म्हणून तुकोबराय म्हणतात तीर्थ. बाकीचं तीर्थ कसं आहे तर तीर्थ भ्राम कासे आणि न आळस कडू स्वर्गवास कर्ण भृग साठविन तपो निधी अभिमान यज्ञ आणि दान लाजविन. तीर्थ सुद्धा तुम्ही किती करावं तीर्थ किती करा परंतु तीर्थ भ्राम काशी सुद्धा आळस आणील. कशाच्या ह्या भक्तीच्या माझ्या कीर्तनाच्या आणि चिंतनाच्या बळावरती. आणि सांडविन तपो निधी अभिमान. निधी म्हणजे दान धर्म तप यज्ञ दान धर्म हे जे सर्व विधी आहेत ह्या विधी करणाऱ्यांना सुद्धा मी काय करेल त्यांचा सुद्धा अभिमान चूर्ण करील. आणि ह्या भूतलावर जेवढे काही माझ्या काळात होऊन गेलेले आहेत आणि पाठीमाग सुद्धा होणार आहेत त्यांनी मला दिला बरं का भरपूर त्रास. पण काय म्हणतील तर एकच वेळा म्हणतील धन्य बनवीन इह लोकी लोका धन्य बनवीन धन्य म्हणावी इहलोकी लोका भाग्यान्य तुका दे केला. तुकोबराय म्हणतात या इहलोकाला सुद्धा म्हणायला लागेल खरंच आमचं भाग्य बरं का आम्ही तुकोबरायांना बघितलं. कारण चांगली माणसं बघायला मिळाय सुद्धा भाग्य लागतं. मी आमच्या वडिलांना अण्णांना म्हणून गेलो एक दिवशी तुमचं जुन्या लोकांचं भाग्य आहे. दोंडोपंत दादा सारखी जुनी महात्म्य लोक तुम्हाला बघायला मिळेल. दत्तोपंत बर्वे सारखी महाराज मंडळी आमच्या सारख्याचं नशीब कुठलं असली भारी संत महात्मे बघायला मिळायला. तो एक प्रकारचा पुण्याचा ठेवाच लागतो. कारण संताची भेट व्हायला सुद्धा पुण्य लागतं. बहु अवघड असे संत भेटी परी जग जेठी करुणा केली असा हा जो भाग आहे तो तुकोबराय म्हणतात मी काय करेल तर ह्या सर्व यज्ञाला यागाला दान धर्माला निधीला लाजवीन आणि ह्या इहलोकाला म्हणायला लावेल खरंच तुकोबरायांनी भक्ती केली. आणि बाकीचं मग तुकोबरायांना कळून आलं सगळं.
एक प्रकारचं तुकोबरांना आता दादांना तुम्हाला सगळ्याला जसं कळतंय 12 वाजायला लागल्या फुलं टाकाय पाहिजे ते मापात टायमिंग मध्ये पडली पाहिजे तसं तुकोबरांना दिसून आलं. चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम आठवला बाप माय येईल काय मुळून उत्कंठित झाले मन ही चखुन तेची तुका म्हणे कामावारी आळस घरी करमेना. मला करमेना तुकोबराय म्हणतात. आळस येतोय घरी कारण कधी जाईल भगवंताच्या माझ्या जवळ, कधी जाईल पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी कधी जाईल. आणि ह्या संसारातून काय झालेलं आहे तर संसाराच्या अंगी आवडीचं व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषम दोहनी सांडिले ब्रह्मपुरी वास करण्याचे अखंड न देखीचे तोंड विठाळाचे. तो का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्म ब्रह्मरस सेव सदा. ब्रह्मरस आहे हा तो मी सेवतो आणि तुम्हाला सुद्धा सांगतो सेवितो हा रस वाटितो अनेका गहरे होऊ नका रान भरे. आणि असा हा जो सर्व आहे भाग तो तुकोबरायांना कळलेला आहे. म्हणून तुकोबराय काय म्हणतात त्या माझ्या माहेराला मला जायचं आहे. तर माहेर कोणचं आहे तर हे पंढरपूर माझं माहेर आहे. आणि त्या पांडुरंग परमात्मा हा माझा माहेरातील मुलीचा जसा एक प्रकारचा दृष्टांत देतात तुकोबराय. कन्या सासूर अशी जाई मागे परतोनी पाहे असं माझ्या मनाला झालेलं आहे. मला आता माहेराकडे जाण्याची इच्छा झालेली आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला सुख दुःख माझी आई केले काने कळवळा मने करुणेचा. मला आता सुख दुःख माझ्या कानाला ऐकू वाटत नाही. आता कळवळा येऊ लागलेला आहे. याची पण ते माझे लागलेशे चित्त वाट पाहे नित्त माहेराची करुण सिद्ध मुळे सावले वाहतुके येते एके दिवशी न्यावयच. तो का म्हणे आता येतील न्यावया. मुराळक्याची जशी कन्या वाट पाहती तशी तुकोबरांची अवस्था झालेली आहे. तो का म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुलिया माय बापे. माय बाप मुलगी जसं अभिमानाने सांगते माझे मायबाप मला नेहण्यासाठी येतील तसे तुकोबराय म्हणतात माझे मायबाप मला नेहण्यासाठी येणार आहेत. आणि ज्या वेळेस तुकोबराय असं म्हणत आहेत त्यावेळेस तुकोबरायांना सर्व चिन्ह दिसतात आणि अंगात उमटतात. एवढंच नाही तर प्रत्यक्षात समोर काय दिसतं तर शंख चक्र गदा पद्म सखया दुर्णी येता दिसे दृष्टी धाके दोष पळते सृष्टी. आणि समोर पाहतात तर काय तुकोबरा एकटेच उभा. तुका देखोनी एकला वैकुंठा होणी हरी आला. आणि वैकुंठावरून हरी आलेला आहे. आणि तुकोबरांना एक प्रकारचं नेहण्यासाठी आलेत परंतु तुकोबरांनी सांगितलं थांबा. आता काय आलेलं आहे दोनवड आलेले आहे. शिमग्याची होळीची पोळी खाऊ द्या. आणि तुकोबराय म्हणले हिंदू संस्कृतीचा हा सण मोठा आहे त्या सणाचा एक उत्सव होऊ द्या. कुणी म्हणाय नको तुकोबरांच्या मुळे भावकीतल्या काही लोकांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आम्हाला सण करता आला नाही. पहिल्यापासूनच असा एकनाथ महाराजांनी आलेलं आता मृत्यू म्हणून बरं का आपला अधिकार नाही परंतु आलेलं मरण 3 वेळेस माघारी पाठवलं. पहिल्यांदा पाठवलं ते एका मुराळकीच्या निमित्ताने तिची आई कुजबजली. अहो कशाला हे आजच ह्याला बरी बिचाऱ्याला सवड झाली म्हणली माझी मुलगी जायची होती. एकनाथ महाराज म्हणले हो सुधाकर महाराज आमचं रहित
उद्या पुन्हा बाकीचं एकनाथ महाराजांनी पुन्हा तयारी केली, पण पुन्हा काय झालं माहिती का, भावकीतले खांदेकरी म्हणायला लागले होता तर लय कमरा आवळू आवळू कीर्तन सांगितले, नाहीतर आता बघा आमच्याच खांद्यावर जायची पाळी आली. दादा आम्हीच नेणार पाटील महाराज, होता तर लय बडबड केलं, बसा आता मुकाट्या सुताळी बांधले. नाथ महाराजांना दुःख झालं, अरे रे रे, आपण निष्ठावंत प्रकारे सेवा केली, एकनिष्ठ सेवा केली, अशा खुश बसतात थांबा म्हणजे तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला, स्मशानभूमीपर्यंत येण्यासाठी त्रास होईल, तुम्ही आता थांबा, मी माझ्या पायाने घरी चालत जातो, मला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस मी माझ्या पायाने दादा जलसमाधी घेणार, तुम्हाला त्रास नाही देणार. भावकी नको तुम्हाला काय त्रास, मी माझा जातो. आणि नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली. अशा प्रकारे तुकोबरांची सुद्धा अवस्था झालेली आहे ह्या ज्ञानाबद्दलची. आणि तुकोबरांना नेण्यासाठी बाकीचं तुम्हाला सर्वांना माहीत परिचित जे अभंग आहेत ते मी वगळले, ते उरकण्यासाठी गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही वेगी आणावा तो हरी मज दिनाचे उद्धरे, अशी अवस्था. गरुड आले, पुन्हा पाठीमागे पाठवले, पुन्हा गरुडाच्या पायावर पाय लक्ष्मीच्या हाती ती शियावे काकुळती, आणि तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, ऋषिकेशाला जागे करा आणि पाठवून द्या, असं म्हटल्यानंतर पहिला आला हरी. आणि मग हा तुकोबरा एकटेच आहेत आणि भगवंत समोर आहे, होळीची पोळी झालेली आहे. भगवंत आता म्हणाले तुकोबरांना आता जाण्याची तयारी करू आणि निघू. आणि तुकोबरांचा जाण्याचा दिवस उगवला. आणि जो तुकाराम महाराजांच्या बीजेचा जो दिवस आहे त्या दिवशी मात्र तुकोबरा काय म्हणले माहितीये का, जाताना कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. कर्म तुमचं तुमच्या जवळ असू द्या, तरी सुद्धा तुमचं कल्याण भाव होऊ द्या. का होऊ द्या, हा संताचा आशीर्वाद आहे, घ्या माझे वचन आशीर्वाद. संत कसे आहेत, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जन बुडतं हे त्यांना दिसतं म्हणून त्यांना कळवळा येतो. असा कळवळा फक्त आपल्या आई वडिलांच्या ठिकाणी असतो. तुम्ही बाकी समाजात कुठेही फिरा, तुम्हाला तुमच्या पै पाहुण्यात जा, गावात वावरा, समाजात वावरा, तुम्हाला सर्वजण भाव फसवतील ना, पण तुमचं हित करणारे फक्त आई वडील. आणि ते आई वडील कोण आहेत, जन्मदाते आई वडील. आणि हे संत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. आई वडिलांची भूमिका हे संत महात्मेच फक्त घेऊ शकतात. आणि अशा ह्या संत महात्म्याचा अधिकार केवढा आहे तो तुकोबरांनी दाखवून दिलेला आहे. आणि तुकोबरांना नेण्यासाठी भगवंत आलेले आहेत. आणि तुकोबराय बाकीचं काय सांगतात तर, कर्म तुमचं तुमच्या जवळ राहू द्या, तुम्हाला आशीर्वाद चांगला घ्या. आजची जी ही कीर्तन सेवा आहे ती वैकुंठवासी मारुती बाबूराव धायपे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणच, ह्या पुण्यस्मरणाची सेवा आहे. आणि त्यांच्या पाठीमागे त्यांची मुले श्री संजय मारुती धायपे, श्री नितीन मारुती धायपे व श्री रोहिदास मारुती धायपे असा हा त्यांचा मुलांचा परिवार व पत्नी रुक्मिणी मारुती धायपे अशा ह्या माता आहेत. ह्या परिवाराचा अधिकार मगाशीच मी सुरुवातीला बोलून गेलो, वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे. आणि ह्यांची इच्छा आहे अधिकाधिक पुण्यस्मरण नाना करण्याची. आणि अशा भगवत भक्ताचा अधिकार केवढा आहे तर आपल्या दादांना ह्या सर्व भाऊंना माहित आहे, ह्या माळकऱ्याचा अधिकार किती मोठा आहे. कारण माळ जर गळ्यात नसेल तर त्याला ज्यावेळेस अंतविधी त्या व्यक्तीचा करण्यात येतो त्यावेळेस त्याला भजनी मंडळ नसते. हा माळकऱ्याचा एक प्रकारचा मोठेपणा आहे. माळकरी जर असेल तर त्याला तो वेगळा त्याचा अनुपम्य सुख सोहळा होऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त बोरीकरांनी पहिलेच माळकरी आहेत, परंतु अजून सुद्धा जरी कोण नसेल माळ घातलेलं अजून तरी होय जागा, तुका म्हणे पुढे दगा. दगा आहे, तुम्ही माळ घाला. आणि माळाचा सोहळा काय आहे तो आज तुम्हाला बघायला मिळाला. कैलास वैकुंठवासी मारुती बाबूराव धायपे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आपण निर्याण प्रकरणाचा एक अल्पसा प्रयत्न केला आणि सेवा करण्याचा. म्हणजे तुकोबरांच्या बीजाला जे भावना माहिती आहे, जे अधिकार आहे तो अधिकार जवळजवळ म्हणलं तरी चालेल,
माळ जर नसती तर हा अभंग निर्याण प्रकरणातला घेताच येत नाही. उपदेशपर प्रकरणातला तो बाकीचं मग तुम्हाला सगळ्यांना, संतपर प्रकरणातला मग ते सगळं चालतं, तुम्ही सगळी माझ्यापेक्षा जाणकार मंडळी आहे. परंतु हा अधिकार फक्त माळेलाच आहे. म्हणून मी मुद्दा म्हणून हा विषय 5 मिनिटं घेतलेला आहे. जरी कोण माता मावल्या ह्या धालपे गल्लीतील असतील, क्षमा मागून सांगतो तो अधिकार माझा नाही. कारण धालपे गल्लीला माळ घाला म्हणण्याचा अधिकारच नाही. पण तरी फसून अपवाद म्हणून कोण असेल तरी घाला. आणि एक प्रकारची ह्या वैकुंठवासी मारुती बाबराव धालपे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आत्म्याला अजून आनंद वाटेल. माळ अजून घातली कोणीतरी आपल्या धालपे गल्लीत, असं त्यांचा अभिमान त्यांना वाटावा असं काहीतरी कार्य करा. तो का म्हणे, एक मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. मरण तर सगळ्याला आहे सुधाकर महाराज, सगळ्याला जायचं. जायचे शरीर जाईल क्षणात का हा गोपीनाथ पावेचे ना. पण गोपीनाथाला मात्र पाहून घ्या. तो गोपीनाथ तुम्हाला पावतो, परंतु तुम्ही त्याच्याकडे श्रद्धायुक्त अंतकरणाने पहा. आता हे श्राद्ध आहे, हे श्राद्ध सुद्धा नानांना माहिती आहे. श्रद्धायुक्त अंतकरणाने जे कर्म केलं जातं याला श्राद्ध म्हटलं जातं. हे प्रथम श्राद्ध, दुसरं श्राद्ध, आता हे चतुर्थ श्राद्ध म्हटलं तरी चालेल. आणि आजचा जो हा आत्मा आहे वैकुंठवासी बाबराव मारुती बाबराव धालपे, हा जो आत्मा आहे तो आजच्या दिवशी गेलेला जो आत्मा आहे तो यमदरबारात हजर असतो. आणि त्याला चित्रगुप्ताच्या द्वारे पुढील जन्माचं किंवा एक प्रकारचं पुढील काय त्यांचं जे कार्य आहे ते पाप पुण्य मोजण्याचं कार्य असतं. आणि त्यात आणखीन भर पडावी याच्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सर्व ही 3 मुलं असतील, त्यांची पत्नी असेल, यांनी अल्पसा का म्हणायचा तर किती जरी भक्ती केली तरी भक्ती मी केली असं म्हणायचं नाही. दादांना माहिती आहे त्याचं पतन होतं. म्हणून भक्ती केलेली सुद्धा सांगायची नसती. हा खरा परमार्थातला एक वीक पॉइंट आहे. आणि ज्या वेळेस अभिमान होतो तो अभिमान आहे ना, तो अभिमान भक्तीचं पतन करतो. म्हणून श्रद्धायुक्त अंतकरणाने आईवडिलांची सेवा करा. ज्यांना जिवंत आई वडील आहेत ना त्यांचं नशीब. कारण आई ती आई असते. आई गेल्यानंतर तुम्हाला आईसारखी माया दुसरं कोण करणार नाही. ज्यांचे वडील आहेत ना त्या वडिलांची सेवा करा. कारण स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. विष्णूची पूजा केल्यासारखं आहे. आणि आता ज्यांचे संपून गेलेले आहेत त्यांनी तीर्थयात्रा केली, वाऱ्या केल्या, त्यांना अधिकच फलप्राप्ती मिळणार आहे. परंतु ज्यांना आहेत ना त्यांनी मायबाप सोडून काहीतरी परमार्थाच्या नावाखाली ढोंग पसरवू नका. जिवंत आहेत ना त्यांची सेवा करा. कारण त्यांची सेवा तुम्ही जर केली तर तीच तुम्हाला सेवा पावणार आहे. कारण आईवडिलांची जिवंतपणे जो हाल करतो ना त्याच्यासारखा मूर्ख कोणी सुद्धा नाही. कारण ज्या आईवडिलांनी आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं ना, माय बापे काशी तेने न जावे तीर्थाशी. माय बापेच फक्त काशी आहे. आणि बाकीचं कसं आहे, हरिवीर सारा व्यर्थ भ्रम. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरिशी जाणवणे हरिच झाले. यारे यारे धरो हरिनाम तारो भवाचा सागरो भय नाही. साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृतकृत्य. एका जनार्दनी मांडले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू. सर्व वस्तू मोलाविन देतो एकच दुकान. घातला दुकान देती आलियासी दान. संत उदार उदार भरले अनंत भंडार. अनंत भंडार एकच माग त्याची आस धनी अनेकासे पुरे. तुका म्हणे पोते देवे भरले नो हे रीते. पोत असं भरलंय भाऊ रिकामच होणार नाही. पैसाच नाही बरं का, पैसाच नाही, धान्याचं नाही. तुका म्हणे पोते देवे भरले नो हे रीते. तुकोबराय म्हणतात देवाकड संताकडे असं पोत आहे ते रीतच होत नाही. परमार्थाचं हे महान धन आहे. आणि ते ज्यांना सापडलं ना ते आजचे आपले वैकुंठवासी मारुती बाबराव धालपे. ह्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त तुकोबरायांच्या निर्याण प्रकरणातील अभंग तुमच्या समोर मांडण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. आणि
बाकीचं कसं आहे तुकोबराय म्हणतात तुम्ही संकादित संत म्हणाविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. आणि शेवटच्या चरणात तुकोबराय देवाला काय म्हणतात तर तुका म्हणजे म्हणे माझा आठवा तुका म्हणे माझा तुम्ही संकादित संत म्हणाविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार तुका म्हणे माझा आठवा
मुळं लवकरी पाठवा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार सर्वांनी उठून उभे राहा निर्याण प्रकरणातील अभंग होईल आणि मग पुष्पवृष्टी होईल आम्ही जातो तुम्ही कृपा सुधारी आम्ही जातो तुम्ही कृपा सुधारी आम्ही जातो तुम्ही कृपा सुधारी. सकाळी विनंती माझी. सकाळी विनंती माझी